गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर सकाळी ना अंघोळ करून घेतली. सावी सोबत गुड्डी आहे म्हणून मला ना लवकर अंघोळ करायला मिळते. या दोघी अशा मस्तपैकी झोपल्या आहेत, तर मी माझं ना सगळं मस्तपैकी आवरून घेतलं आणि लगेच ना बिछाना पण लगेचच आवरून घेतला. आणि मग सावी उठली आणि मग तिच्यासाठी ना मी मस्त नाश्ता बनवायला घेतला होता. सावी उठली की ना हा पिगी तिच्या हातातच असतो, तिला सोबतच लागतो. मग त्यांनी पण ना लगेच अंघोळ करून घेतली आणि आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी नाश्ता करून घेतला. आणि मग ना मी लगेचच झाडांना पाणी घालून घेतलं. आत्ताच ही झाडं आणलीत ना, त्याच्यामुळे लगेचच हे काम लक्षात येत नाही. लगेचच ना मी घर वगैरे स्वच्छ झाडून घेतलं आणि विहान येणार होता म्हणून त्याला आणायला आणि मी स्टेशनवर गेले. आणि मग ना विहानला घेतलं आणि लगेचच ना मी आलो घरी. घरी आलो तसं दोघांचं खेळणं लगेच सुरू झालं. मग सुरू केला दुपारचा स्वयंपाक, कारण नंतर ना मला उद्यासाठी काही कामं स्वच्छता सुद्धा करायची आहे. मग गॅलरीतला सगळा पसारा बाहेर काढून मस्त झाडून घेतला आणि स्वच्छ पाण्याने ना गॅलरी छानपैकी धुवून घेतली, कारण उद्या गुढीपाडवा आहे. मग ना मस्तपैकी लाद्या वगैरे पुसून घ्यायला सुरुवात केली, कारण उद्यासाठीच ही सगळी तयारी केलेली आहे. कारण सणाच्या अगोदर आपल्याला स्वच्छता ही हवीच असते. तर चला भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आता पुढचं बाय.